दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. देवशब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. ख्रिस्तानी दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणेचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. ईश्वरी मदत आम्हामध्ये सदैव राहो. आणि मेलेल्या विश्वासू लोकांचे आत्मे देवाच्या दयेने शांती पावत. आमेन. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, धर्मप्रांतीय सिनडचा उद्घाटन विधी आता सुरू होत आहे. याची सुरुवात आपण ईस्टरच्या मेणबत्तीचं प्रज्वलन करून करणार आहोत. आपला ठाऊक आहे की येशू ख्रिस्त आपला प्रकाश आहे. या सिनडमध्ये तो आपल्याला सहाय्य करणार आहे. त्याचा प्रकाश आपल्याला मार्गदर्शक ठरणार आहे. त्याचं प्रतीक म्हणून आपण ईस्टरची मेणबत्ती आता पेटवणार आहोत. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ह्या सिनडसाठी एक लोगो किंवा बोधचिन्ह तयार करण्यात आलेलं आहे. अतिशय अर्थपूर्ण असं हे बोधचिन्ह आहे. त्याचं अनावरण आता केलं जाईल. प्रिय बंधू भगिनींनो, ह्या लोगोचा अर्थ काय, ह्या बोधचिन्हाचा अर्थ काय, हे आता मी थोडक्यात समजावून देण्याचा प्रयत्न करत आहे. ह्या सिनडचा जो विषय आहे तो आहे सहप्रवासात्मक ख्रिस्त सभेसाठी एकात्मता, सहभागिता व प्रेषित कार्य, कार्यकाळ 2021
ते 2023. पवित्र मिसा सूर्याप्रमाणे चमकते. इथं एक झाड दाखवण्यात आलेलं आहे. हे जीवनाचं झाड, शहाणपण आणि प्रकाशाचे प्रतीक, क्रूस आशेचे प्रतीक. इथं एक आपल्याला क्रूस दिसत आहे. हाताच्या उघडलेल्या आडव्या रेषा पंखाप्रमाणे सर्वांना कवेत घेत आहेत व पवित्र आत्म्याची सोबत. जणू हे हात आहेत आणि पवित्र आत्म्याचं हे प्रतीक आहे. आपण पवित्र आत्म्याचा स्वीकार करत आहोत आणि त्याची सोबत आपल्याला ह्या सिनडमध्ये मिळणार आहे. बोधवाक्य फॉर अ सिनडल चर्च. यात्रेकरू ख्रिस्त सभा, सिनड सहप्रवास. हे जे चित्र आहे, परमेश्वराचे गतिशील लोक हे सर्व चालताना दिसत आहेत. ते चालत आहेत. गडद रंग आनंदाचं प्रतीक आहे. कलरफुल, इट्स अ कलरफुल पिक्चर. हे आनंदाचं प्रतीक आहे. इट्स अ सिम्बल ऑफ जॉय. येथे 15 विविध चित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. संपूर्ण मानवजातीचं हे प्रतीक आहे. बिशप आणि धर्मभगिनी लोकांपुढे नव्हे तर लोकांसमवेत आहेत. इथे सर्वांचा सहभाग आहे. सर्वांचा सहभाग आहे. पदानुक्रम नाही. सर्व समान पातळीवरती आहेत. कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही, कोणी वरती नाही, कोणी खाली नाही, तर सर्व समान पातळीवरती आहेत. सिनड 2021 to 2023 हा कालावधी असणार आहे आणि आपण सर्वजण ह्यामध्ये सहभागी होणार आहोत. धन्यवाद. जाऊया प्रभूच्या मंदिरिया. चला जाऊया प्रभूच्या मंदिरिया. गाऊया प्रभूचे गौरवगान. गाऊया प्रभूचा महिमापान. गाऊया प्रभूचे गौरवगान. गाऊया प्रभूचा महिमापान. चला जाऊया प्रभूच्या मंदिरिया. चला जाऊया प्रभूच्या मंदिरिया. राजा राजा परमेश्वर, शक्तिशाली राजा प्रभू महान. राजांचा राजा परमेश्वर, शक्तिशाली राजा प्रभू महान. स्तुती आराधना करू चला. स्तुती आराधना करू चला. गाऊया प्रभूला जय जयकार. चला जाऊया प्रभूच्या मंदिरिया. चला जाऊया प्रभूच्या मंदिरिया. प्रिय बंधूंनो, आजची मिसा आपल्या सर्वांच्या हेतूसाठी, त्याचप्रमाणे हे जे सिनड सुरू झालेलं आहे आणि आज आपल्या धर्म प्रांतामध्ये त्याचा उद्घाटन सोहळा पार पडत आहे. हे सिनड यशस्वी व्हावं म्हणून आपण विशेष रीतीनं प्रार्थना करूया. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमीन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वर पित्याचे प्रेम व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. आज आपण जगभरातील इतर सर्व धर्मप्रांताप्रमाणे आपण सहप्रवासात्मक परिषद सुरू करीत आहोत. सिनडचे हे निरनिराळे टप्पे ऑक्टोबर 2023मध्ये रोम येथे होणाऱ्या बिशपांच्या परिषदेत कळस गाठणार आहेत.
सिनड हा शब्द ग्रीक भाषेतून आला आहे. सिन म्हणजे सह आणि ऑडोस म्हणजे रस्ता. थोडक्यात सिनड म्हणजे एकत्रित प्रवास. चर्च म्हणून आपण सर्वजण पवित्र आत्म्यासह आणि येशू जो आपला मार्ग आहे त्याच्यासह प्रवास करतो. येशूने आपल्या दुःख सहन, मरण व पुनरुत्थानाद्वारे शिष्यांना जीवनात एक मार्ग दाखवला. पवित्र आत्म्याने प्रभावित होऊन अनेक जण सेवा व मिशन कार्यात सहभागी झाले. ते समुदायाचे सेवक बनले. प्रभू येशूच्या दुःख सहन, मरण व पुनरुत्थानाने त्यांचे पूर्ण परिवर्तन झाले. ह्या पवित्र मिसा बलिदानात शिष्यांनी येशू समवेत केलेल्या प्रवासावर आपण चिंतन करूया आणि आपल्या धर्म प्रांतातील सिनडचे टप्पे योग्यरित्या पार पडावेत म्हणून खास प्रार्थना करूया. ह्या पवित्र रहस्यांच्या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून थोडा वेळ शांत राहून आपल्या पापांची आठवण करून प्रभूकडे क्षमा मागूया. पापी जनांचे तारण करण्या प्रभुराया तू अवतरला. करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु आम्हावरी. पापी अमुची पदरी घेऊनी क्षमा मागतो तुझ कडुनी. करुणा कर ख्रिस्ता, करुणा कर ख्रिस्ता, करुणा कर ख्रिस्ता आम्हावरी. धारक अमुचा तू ह्या जगती एकमेव देवा घरचा. करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु आम्हावरी. सर्व समर्थ प्रभु परमेश्वर दया दाऊनी क्षमा करो. अन आपणाला शाश्वत जीवन तया कडूनी मिळत राहो. तथास्तु. परमईशाला स्वर्गात गौरव, सज्जनाना देव शांती देवो. आम्ही तव स्तुती करीतो रे देवा, धन्यवाद नावा देतो सदा. भजन पूजन करीतो रे सेवा, महिमा हो गावा मुखे नीत. प्रभु देव पित्या प्रभु परमेशा, विश्वेशा स्वर्गेशा शक्तिशाली. नवउनी मान होतो ऋणवंत, तुझी भगवंत थोर जगी. प्रभु जगदीशा प्रभु येशू ख्रिस्ता, एकुलत्या सुता गुणवंत. जनकनंदना परेश पोखरा, प्रभु दुःख हरा परमेशा. दयेच्या सागरा जग पापहारी, दया आम्हावरी करी त्वरा. पतित पावना जग पापहारी, प्रार्थना स्वीकारी अनाथांची.
बैसला पित्याच्या उजव्या हाताशी, तुझी अविनाशी दया करी. परम पित्याच्या वसे ऐश्वर्यात, परम पवित्र आत्म्यासह, परम पवित्र तुझी प्रभुवर, तुझी कठोर येशू ख्रिस्ता. परम ईशाला स्वर्गात गौरव, सज्जनाना देवो शांती देवो, सज्जनाना देवो शांती देवो. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू ख्रिस्त सभेचा तू संरक्षण करता आणि शास्ता आहेस. सामंजस्य, शांती आणि सत्य यांची देणगी देऊन तुझ्या सेवकांना तू परिपूर्ण कर. संपूर्ण अंतःकरणाने त्यांनी तुझा धावा करावा. तुला आवडणारे तेच करण्यास शिकावे आणि आपल्या सर्व शक्तीने त्यांनी तुझ्या शिकवणुकीप्रमाणे वागावे म्हणून त्यांना सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन. त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले. त्याने त्याला पिडले. त्याच्या जीवाचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहील, तो दीर्घायू होईल. त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ सफल होईल. त्याच्या जीवाच्या वेदना सरल्यावर तो त्याचे फळ पाहून समाधान पावेल. तो माझा धर्मशील सेवक आपल्या ज्ञानाने बहुतांश निर्दोष ठरविल. त्याच्या अधर्माचा भार तो आपल्यावर घेईल. प्रभूचा शब्द. देवाचे आभार मानू. प्रतिसाद स्तोत्र. हे परमेश्वरा, आम्हावर तुझी कृपा दृष्टी असो. हे परमेश्वरा, आम्हावर तुझी कृपा दृष्टी असो. परमेश्वराचे वचन सरळ आहे, त्याची सर्व कृती सत्याची आहे. त्याला नीती आणि न्याय ही प्रिय आहेत. परमेश्वराच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे. प्रतिसाद. हे परमेश्वरा, आम्हावर तुझी कृपा दृष्टी असो. जे परमेश्वराचे भय धरतात आणि त्याच्या दयेची अपेक्षा करतात, त्यांचा जीव मृत्यूपासून सोडवावा आणि दुष्काळात त्यांचा प्राण वाचवावा म्हणून त्यांच्यावर त्याची नजर असते. प्रतिसाद. हे परमेश्वरा, आम्हावर तुझी कृपा दृष्टी असो. आमचा जीव परमेश्वराची प्रतीक्षा करत आहे. आमचे सहाय्य आणि ढाल तोच आहे. हे परमेश्वरा, आम्ही तुझी आशा धरली आहे म्हणून आम्हावर तुझी कृपा दृष्टी असो. प्रतिसाद. हे परमेश्वरा, आम्हावर तुझी कृपा दृष्टी असो. इब्रिलोकास पत्र यातून घेतलेले वाचन. आकाशातून पार गेलेला पुत्र येशू हा थोर प्रमुख याजक आपल्याला आहे. म्हणून आपण जाहीर करत असलेल्या श्रद्धेला दृढ धरून राहूया. कारण आपल्या स्वर्गाच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही, असा आपला तो प्रमुख याजक नाही. तो तर सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता, तरी निष्पाप राहिला.
तर मग आपल्यावर दया व्हावी आणि ऐनवेळी सहाय्यासाठी कृपा मिळावी, म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊया. प्रभूचा शब्द. देवाचे आभार मानू. जयघोष. प्रभू म्हणतो, मीच जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत मार्क लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. जब्दीचे दोघे मुलगे याकोब आणि योहान येशूकडे येऊन त्याला म्हणाले, गुरुजी, आम्ही आपल्याजवळ जे काही मागू त्याप्रमाणे आपण आम्हासाठी करावे अशी आमची इच्छा आहे. तो त्यांना म्हणाला, मी तुम्हासाठी काय करावे अशी तुमची इच्छा आहे? ते त्याला म्हणाले, आपल्या वैभवात आमच्यापैकी एकाला उजवीकडे आणि एकाला आपल्या डावीकडे बसू द्यावे. येशूने त्यांना म्हटले, तुम्ही काय मागत आहात हे तुम्हाला समजत नाही. जो प्याला मी पिणार आहे तो तुमच्याने पिववेल काय? आणि जो स्नानसंस्कार मी घेणार आहे तो तुमच्याने घेववेल काय? ते त्याला म्हणाले, घेववेल. येशूने त्यांना म्हटले, जो प्याला मी पिणार आहे तो तुम्ही प्याल हे खरे, पण माझ्या उजवीकडे आणि डावीकडे कोणाला बसू देण्याचे माझ्या हाती नाही. त्या जागा ज्यांच्यासाठी सिद्ध केल्या आहेत त्यांनाच त्या मिळणार. हे ऐकून बाकीचे 10 जण याकोब आणि योहान यांच्यावर संतापले. तेव्हा आपल्या शिष्यांना जवळ बोलावून घेऊन येशू त्यास म्हणाला, परराष्ट्रीयात सत्ताधारी म्हणून जे मानलेले आहेत ते त्यांच्यावर जुलूम करतात आणि त्यांचे वरिष्ठ लोक त्यांच्यावर अधिकार चालवतात हे तुम्हाला ठाऊक आहे. परंतु तुमची गोष्ट तशी नाही. तर जो तुम्हामध्ये मोठा हो पाहतो त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे, आणि जो कोणी तुम्हामध्ये पहिला हो पाहतो त्याने सर्वांचा सेवक झाले पाहिजे. कारण मनुष्याचा पुत्रही सेवा करून घ्यावयास नाही, तर सेवा करावयास आणि पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करावयास आला आहे. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. मनुष्याचा पुत्रही सेवा करून घ्यावयास नाही, तर सेवा करावयास आणि पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करावयास आला आहे. शब्द आजच्या शुभ वर्तमानामधले. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, येशूच्या 3 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्याने अनेक लोकांना बरं केलं. त्याच्या शिकवणीने अनेकांना थक्क केलं आणि देवराज्य काय आहे हे समजावून देण्याचा प्रयत्न केला. अगदी मेलेल्यांना सुद्धा त्याने जिवंत केलं. आता ह्या शिष्यांना ज्यांची त्याने निवड केलेली होती
आणि ज्यांना प्रेषित म्हणून नंतर त्यांनी पाठवलेलं आहे, त्यांना वाटलं की येशूचं राज्य म्हणजे ह्या जगातलं राज्य, म्हणजे आम्हाला काही मंत्रिपदं मिळतील. आणि म्हणून त्याच्या अगदी जवळ असलेले याकोब आणि योहान हे त्याला सांगतात की प्रभू, तुमच्या राज्यामध्ये आम्हाला एकाला तुमच्या उजवीकडे आणि एकाला डावीकडे बसावी असे करा. परंतु येशूने त्यांना जे उत्तर दिलं याच्या शुभवर्तमानामध्ये आपण ऐकलेलं आहे. त्यांना 2 प्रश्न विचारले. त्यांनी त्यांना सांगितलं की जो प्याला मी पिणार आहे तो तुम्हाला पेववेल काय? आणि दुसरा प्रश्न, जो बाप्तिस्मा मी घेणार आहे तो तुमच्याने घेववेल काय? त्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं होकारार्थी ते देतात. हो, आम्ही करू. आणि वास्तविक ते तसं नंतर झालं. परंतु येशूचा प्याला काय होता? तर त्याला क्रूसावर ठार करण्यात आलं आणि त्याने मानवाचं तारण केलं. अतिशय लज्जास्पद आणि क्लेशदायक असं तो मरण पावला. आणि त्याचे बहुतांशी शिष्यांना तेच त्यांच्या जीवनामध्ये आलं. ते रक्तसाक्षी झाले आणि त्यांनी आपल्या प्रभूसाठी नंतर आपला सर्वस्व दिलं, फक्त एक सोडून, यहुदा इस्कारियोत. हे आपल्याला ठाऊक आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जगामध्ये जर आपण पाहिलं तर सत्तेसाठी चढाओढ सुरू असते. हे शिष्य देखील त्याच्यातून वाचलेले नव्हते आणि म्हणून त्यांना वाटत होतं की आम्ही इतका त्याग केलेला आहे तर आम्हाला काही ना काही अधिकार पदं मिळतील. परंतु येशूचं राज्य ह्या जगातलं नव्हतं. त्याचा गौरव हा क्रूसावरील त्याचं दुःख होतं, तो क्षण होता. तो त्याच्या गौरवाचा क्षण होता. आणि म्हणून तो ह्या जगामध्ये सेवा करून घेण्यासाठी नव्हे तर सेवा करण्यासाठी आलेला होता. हा मंत्र त्याने आपल्या शिष्यांचे पाय धुवून त्यांना दिला. शेवटच्या भोजन प्रसंगी त्याने स्वतःला आपलं सर्वस्व त्या मिस्सा बलिदानामध्ये त्याने दिलेलं आहे. आणि आजपर्यंत ख्रिस्त सभा त्यामधून पोषण घेत आहे. ज्या वेळेला आपण मिस्सा बलिदानामध्ये सहभाग घेत असतो त्या वेळेला ख्रिस्त सभेचा वर म्हणजे येशू ख्रिस्त आपल्या वधूला हे पोषण देत असतो. हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. येशू त्याचं कार्य पूर्णतेस जाण्याची वेळ जवळ आलेली आहे हे पाहून तो येरुशलेमकडे चाललेला होता. म्हणजे आपल्या शिष्यांबरोबर त्या प्रवासाला निघाला होता. दिस इज द सिनडल वॉक. हा प्रवास आहे सिनडचा. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, पोप फ्रान्सिस ह्यांनी जे गेल्या रविवारी रोम येथे ज्या सिनडचं उद्घाटन केलं आणि आज आपल्या धर्मप्रांतामध्ये आणि जगातील सर्व धर्मप्रांतामध्ये ज्याचा पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होत आहे, तो विधी आज आपण ह्या मिस्सा बलिदानाद्वारे पार पाडत आहोत. ह्यामध्ये 3 भाग आहेत, ते आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्याच्यातील काही राहू नये म्हणून मी ते वाचून दाखवणार आहे. तुम्ही समजून घ्याल अशी मी आशा करतो. तर या सिनडचा विषय आहे सहप्रवासात्मक ख्रिस्त सभा, एकात्मता, सहभागिता आणि प्रेषित कार्य, कम्युनियन, त्यानंतर पार्टिसिपेशन आणि मिशन. हे जे 3 टप्पे आहेत ते आपण आता समजून घेऊया. काही राहून जाऊ नये म्हणून मी ते वाचून दाखवणार आहे. सहप्रवासात्मक परिषदेचा प्रवास कसा असेल? आपल्या पोप महाशयांची इच्छा आहे की संपूर्ण ख्रिस्त सभेनं ह्या सहप्रवासात्मक परिषदेच्या प्रवासात सहभागी व्हावे. पूर्वी ठराविक लोक, बिशप म्हणा किंवा ठराविक ख्रिस्त सभेतील सभासद ह्या सिनडमध्ये
सहभागी व्हायचे. पोप महाशयांची इच्छा आहे की हे सिनड इतर सिनडपेक्षा जी 15 सिनड झाली त्यापेक्षा वेगळं असेल. ह्यामध्ये सर्वजण भाग घेणार आहेत. स्थानिक ख्रिस्त सभेच्या सर्व सभासदांनी उत्साहाने सहभागी व्हावे. ह्यावर प्रक्रियेची परिपूर्णता अवलंबून आहे. स्थानिक पातळीवरील चर्च म्हणजे गावोगावी पाडोपाडी जिथे जे लोक राहतात त्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे आणि ही प्रक्रिया अतिशय महत्त्वाची आहे. प्रत्येक धर्मग्रामात सुरू झालेली ही प्रक्रिया क्रमाक्रमानं पुढं जाणार आहे. ह्या कामी सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे. देवप्रजेच्या लोकसंख्येमध्ये प्रापंचिक लोक फार मोठ्या प्रमाणात बहुसंख्य असल्यामुळं ख्रिस्त सभा त्यांच्या सहवासातून बरेच काही शिकू शकते. सहप्रवासातून बरेच काही शिकू शकते. उदाहरणार्थ लोकप्रिय भक्ती, सर्वसामान्य पाळकीय सेवा, सांस्कृतिक व सामाजिक जीवनातील नैपुण्य. आपण एकत्रित प्रवास करीत आहोत असा अनुभव सर्वांना यायला हवा. त्यात ख्रिस्त सभेच्या प्रत्येक सभासदावर पवित्र आत्म्याने ज्या कृपादानांचा वर्षाव केलेला आहे आणि त्याला किंवा तिला जे पाचारण करण्यात आलेलं आहे त्यानुसार आपली भूमिका जबाबदारीच्या भावनेनं बजावण्यास वाव देण्यात महत्त्व दिलेलं जातं. ह्या भावनेनं प्रेरित होऊन आपण प्रापंचिक, तरुण, स्त्रिया, व्रतस्थ, संघटना, चळवळी अशा सर्वांच्या कार्याला प्रोत्साहन देऊन त्यांना ख्रिस्त सभेच्या कार्यात सहभागी करून घेऊ शकतो. त्यातून कोणालाही वगळू नये किंवा त्याच्यापासून कोणालाही अलिप्त राहू देता कामा नये. कोणी याच्यातून अलिप्त राहता कामा नये. सर्वांपर्यंत पोचलं जाणार आहे. त्याच्यातील 3 मुद्दे जे आहेत, एकात्मता, सहभागिता आणि प्रेषित कार्य, हे आपण पाहूया. एकात्मता काय आहे? आपण जरी विखुरलेले असलो तरी परमेश्वर त्याच्या अप्रतिम योजनेद्वारे आणि कृपेद्वारे आपल्याला एकत्रित आणतो. त्याने केलेल्या विश्वासाच्या कराराद्वारे आपण एक होतो. आपण जी एकात्मता अनुभवतो त्याची मुळे आपल्याला पवित्र त्रैक्याच्या ऐक्यात दिसून येतात. आपल्याला ठाऊक आहे की आपला एक परमेश्वर आहे, एका परमेश्वराला मानतो, म्हणून त्यामध्ये 3 व्यक्ती आहेत. एक परमेश्वर, 3 व्यक्ती, 3 व्यक्ती म्हणून एक परमेश्वर. त्यांच्यामध्ये प्रचंड ऐक्य आहे म्हणून आपण त्याला पवित्र त्रैक्य म्हणतो. ख्रिस्त आपले पित्याशी असलेले संबंध दृढ करतो आणि पवित्र आत्म्याशी आपल्याला एकरूप करतो. देवशब्द एकत्रित ऐकण्याने आपण प्रेरित होतो. ख्रिस्त सभेच्या जिवंत परंपरांनी आपलं जीवन बहरते व ह्या सर्वांद्वारे एकात्मता साधली जाते. जसं पवित्र त्रैक्य एक आहे तसे आपण त्याच्यामध्ये एकरूप होतो. पवित्र आत्मा आपल्याला त्याच्यामध्ये एकरूप करण्यासाठी प्रोत्साहन देतो, मार्गदर्शन करतो आणि मदत करतो. त्याद्वारे आपण एकरूप होतो. दुसरा मुद्दा आहे सहभागिता, पार्टिसिपेशन. देवाची प्रजा म्हणून आपण सर्वजण प्रापंचिक, व्रतस्थ आणि दीक्षित एकमेकांना जवळून ऐकण्यासाठी एकत्र येतो. अगदी एकमेकांचं जवळून ऐकायचं आहे, लांबून नाही. कोणीतरी व्हॉट्सॲपवर काय टाकतो, फेसबुकवर काय टाकतो ते नाही. आपल्याला एकत्रित येऊन ऐकून घ्यायचं, एकमेकांचं ऐकायचं आहे. ह्या एकत्र येण्याने आपण पवित्र आत्म्याला एकत्रित ऐकतो. वी लिसन टू द होली स्पिरिट बाय कमिंग टुगेदर. एकत्र येऊन आपण पवित्र आत्म्याला ऐकतो व त्याद्वारे तिसऱ्या एक सहस्त्रकातील ख्रिस्त सभेविषयी आपल्या ज्या अपेक्षा आहेत त्याविषयी आपल्याला मार्गदर्शन मिळते. ह्या तिसऱ्या सहस्त्रकामध्ये आपल्या ख्रिस्त सभेकडून आपल्या काय अपेक्षा आहेत हे पवित्र आत्म्याच्या सहाय्यानं आपण एकत्र जेव्हा येतो तेव्हा आपण त्याचा आवाज ऐकणार आहोत. आपण जेव्हा बोलतो तेव्हा पवित्र आत्मा आपल्याद्वारे बोलणार आहे. आपल्या सहभागितेसाठी आपण सर्वजण देवज्ञानात शिक्षित असणे गरजेचं आहे आणि पवित्र आत्म्याद्वारे जी दानं आपल्याला मिळालेली आहेत त्या दानाद्वारे आपण एकमेकांची सेवा करावी. ही प्रक्रिया आहे. पवित्र आत्मा आपल्याला मिळालेला आहे, जी दानं मिळालेली आहेत त्याच्याद्वारे आपण इतरांची सेवा करावी. सिनडला अभिप्रेत असलेली ख्रिस्त सभा म्हणजेच निरनिराळ्या भागांतून
असलेले संपूर्ण जनसमुदाय जो एकत्रित प्रार्थना करून एकमेकांचे म्हणणे ऐकून घेऊन सुसंवाद, चर्चा व विश्लेषणाद्वारे देवाच्या इच्छेप्रमाणे पाळकीय निर्णय घेण्यासाठी एकमेकांना सहाय्य करील, तसेच जे कार्यात सहभागी होत नाहीत किंवा केवळ बघ्याची भूमिका घेतात अशांना समजावून घेण्यासाठी योग्य ती उपाययोजना करणं. काही जण आपल्या गावामध्ये सभा असतात तेव्हा बघ्याची भूमिका घेतात. तुम्हाला काय बोलायचं आहे का? नाही, हात जोडून बसलेले असतात किंवा उभे असतात. नाही, तुम्हाला जवळ या, तुम्ही या, तुम्हाला काय सांगायचं? नाही नाही, आम्ही इथे आहोत, ते बरे आहोत. अशांना देखील आपल्याला एकत्र घ्यायचं आहे, त्यांना समजून घ्यायचं आहे. त्यांच्या मनात काहीतरी आहे, त्यांना काहीतरी सांगायचं आहे. तसेच जे कार्यात सहभागी होत नाहीत, कुठल्याच कार्यात सहभागी होत नाहीत, केवळ बघ्याची भूमिका घेतात, त्यांना समजावून घ्यायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला काही उपाययोजना कराव्या लागणार आहेत. सर्व समावेशक सहभागिता ह्या ठिकाणी अभिप्रेत आहे, सर्वांना सामावून घ्यायचं आहे. तर ही सहभागिता. तिसरा आणि शेवटचा मुद्दा म्हणजेच प्रेषित कार्य, मिशन. चर्च शुभवर्तमानाचा प्रचार करण्यासाठीच अस्तित्वात आहे. द चर्च एक्झिस्ट्स टू इव्हँजलाइज. प्रभूची सुवार्ता देण्यासाठीच ख्रिस्त सभा अस्तित्वात आहे. शुभवर्तमानाचा प्रचार हा चर्चचा मिशन कार्याचा गाभा आहे. आपण केवळ स्वकेंद्रित बनू शकत नाही, तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचणे हे आपले मिशन आहे. ह्या सिनडची संपूर्ण प्रक्रिया ही संपूर्णतः मिशन कार्याशी निगडित आहे व त्याद्वारे समाजातील आध्यात्मिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, भौगोलिक अशा सर्व स्तरांवरील लोकांना शुभवर्तमानाचा स्पर्श अनुभवण्यास मदत करावयाची आहे. म्हणजे सर्व थरातील, सर्व भागातील लोकांना आपल्याला स्पर्श करायचा आहे. शुभवर्तमान प्रसाराचं मूळ ध्येय पूर्ण करण्यासाठी व त्याद्वारे देवाची सेवा करण्यासाठी सिनडचा सहप्रवासात्मक प्रयत्न हा उत्तम मार्ग आहे. हे सर्व साधण्यासाठी आपल्याला एकत्र प्रवास करायचा आहे. कोण पुढे कोण मागे नाही, आपण एकत्र प्रवास करणार. मग त्या लोगोमध्ये आपण पाहिलेलं आहे की पोप आणि बिशप पुढे आणि प्रापंचिक मागे असं नाही. पोप, बिशप, फादर, सिस्टर सर्व लोकांसमवेत प्रवास करत आहेत आणि संपूर्ण लोक, त्यामध्ये इतर धर्मीय, त्यानंतर जे देवाला मानत नाहीत असे देखील असतील, आपल्या शेजारी राहणारे, आपल्या मूलगामी परिवारामध्ये आजूबाजूला राहणारे आपले इतर धर्मीय बांधव, त्यांना देखील आपल्याला ह्या प्रवासामध्ये सामील करून घ्यायचं आहे. दिस इज द सिनडल चर्च. वर दिलेले तिन्ही मार्ग जरी आपल्याला निरनिराळे वाटत असले तर ते एकमेकात सुंदररित्या गुंफलेले आहेत. एक जणू दुसऱ्यास पूर्ण करतो. ते सिनड रूपी चर्चचे मुख्य आधारस्तंभ आहेत. हे 3 मुख्य आधारस्तंभ सिनडचे आहेत. सिनड रूपी चर्च लोकांपर्यंत त्यांच्यात श्रेष्ठ कनिष्ठ ही वाव मुळीच नाही, तर एका देहाकडे जाणारे ते विभिन्न मार्ग आहेत. सिनड रूपी चर्च लोकांपर्यंत पोचविण्यासाठी आपणास कृपा व प्रेरणा लाभावी म्हणून ह्या मिसामध्ये आणि दररोज आपण प्रार्थना करूया. आमेन. आपण उभे राहून आपली श्रद्धा प्रकट करूया. नायसियन क्रीड. स्वर्ग आणि पृथ्वी, सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचा उत्पन्न करता एकच परमेश्वर, सर्व शक्तिमान पिता ह्यावर मी श्रद्धा ठेवतो आणि परमेश्वराचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त एकच प्रभू ह्यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगांपूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे, परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी एक तत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही. त्याचकडून सर्व उत्पन्न झाला आहे. तो आम्हा मानवांसाठी व आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला. तो पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियेपासून
शरीर धारण करून मनुष्य झाला, शिवाय आम्हासाठी त्याला क्रूसी दिले. पोंती पिलाताच्या आमदानीत त्याने दुःख भोगले, तो मरण पावला व त्याला पुरले. शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला व स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे आणि जिवंतांचा व मृतांचा न्याय करावयास वैभवाने पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा शेवट होणार नाही. आणि पवित्र आत्मा, प्रभू व जीवनदाता यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता आणि पुत्र यापासून निघतो आणि पिता व पुत्र यासहित त्याला भजतात व त्याचा गौरव करतात. तो संदेष्टांमार्फत बोलला आहे आणि एकाच पवित्र कॅथोलिक व प्रेषितीय ख्रिस्त सभेवर मी श्रद्धा ठेवतो. पापक्षमेसाठी मी एक बाप्तिस्मा मान्य करतो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व भावी जगातील जीवनाची मी वाट पाहतो. आमेन. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या तारणाचे रहस्य साजरे करण्यासाठी ख्रिस्ताठायी आपण येथे एकत्र जमलो आहोत. जीवन आणि आशीर्वादाचा हा झरा अखिल जगाला खुला करण्यासाठी आपण आपल्या परमेश्वर पित्याकडे आता याचना करूया. आपलं उत्तर असेल, प्रभू आमची प्रार्थना ऐक. म्हणा, प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपली पोप फ्रान्सिस, आर्चबिशप फेलिक्स, सर्व बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थांना ह्या सिनडची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पवित्र आत्म्याकडून पाठबळ मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. सर्व राजकीय नेते, अधिकारी ह्यांना आपल्या देशाचा कारभार सुरळीतपणे चालविण्यासाठी योग्य ती सुबुद्धी लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. ही सिनड तळागाळातील लोकांपर्यंत पोचविण्यासाठी आपल्याला पवित्र आत्म्याकडून प्रेरणा लाभावी व सर्व लोकांच्या सहभागितेद्वारे चर्चचा अधिकाधिक विकास व्हावा म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपल्या धर्मग्रामात आणि धर्मप्रांतात कार्यरत असलेल्या सर्व संघटनांवर परमेश्वराचा भरपूर आशीर्वाद असावा व ख्रिस्त सभेसाठी सतत कार्यरत राहण्यास सर्व सभासदांना नित्य प्रेरणा लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. परमेश्वराच्या मळ्यामध्ये कार्य करण्यासाठी ख्रिस्त सभेला तरुण तरुणींची गरज आहे. हे कार्य अखंडितपणे पुढे नेण्यासाठी जास्तीत जास्त तरुण तरुणींना प्रेरणा लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करूया. हे प्रेमळ परमेश्वरा, तू आमचा आधार आणि सामर्थ्य आहेस. तुझ्या ख्रिस्त सभेच्या प्रार्थना ऐक. श्रद्धेनं करीत असलेल्या आमच्या विनंत्या तू मान्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. अर्पण करीतो प्रभु तुला मम हृदयाचा नजराणा. अर्पण करीतो प्रभु तुला मम हृदयाचा नजराणा. तूच निर्मिले जगत हे सारे, सर्व चराचर अगणित तारे. अखिल भूवरी हुकमत झाले तुझी
बंधुभगिनींना आपले बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव हो. आपल्या व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. हे प्रेमळ परमेश्वरा, तुझ्या सेवकांच्या ह्या दानांवर दयेनं पहा. तुझा मार्ग शोधण्यासाठी व तो स्पष्टपणे समजण्यासाठी आम्हाला प्रकाश दे आणि निष्ठापूर्वक तुझा मार्ग अनुसरण्यास आम्हाला समर्थ कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचं अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ती लावली आहे. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. ती योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे. तुझ्या पुत्राच्या जीवनात सहभागी होऊन तुझे पुत्र म्हणून चिन्हांकित झालेल्या शिष्यांवर तू आज तुझ्या पवित्र आत्म्याला पाठवलेस आणि पुनरुत्थानाचे रहस्य तू पूर्णत्वास नेलेस. आज आम्ही ख्रिस्त सभेच्या महान प्रारंभाचे स्मरण करतो. पवित्र आत्म्याची एक खरा परमेश्वर म्हणून आज लोकांना ओळख पटली व अनेक भाषांमधून एकच श्रद्धा एकाच आवाजात प्रकट झाली. त्याच्या पुनरुत्थानाचा आनंद सर्व जगाला नवजीवन देतो. स्वर्गातील सर्व गायक वृंद सदा सर्वदा तुझ्या वैभवाचे गीत गातात. त्यांच्या गोड सुरात आमची मधुर सूर मिसळून आम्ही तुझे गुणगान गात म्हणतो. जय जयकार जय जयकार करा प्रभूचा जयकार. जय जयकार जय जयकार करा प्रभूचा जयकार. स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवे अखंड भरली आहे. परम स्वर्गात जय जयकार. परम स्वर्गात जय जयकार. प्रभूच्या नावे काही तो धन्य धन्य ईश्वर तो. परम स्वर्गात जय जयकार. परम स्वर्गात जय जयकार. जय जयकार जय जयकार करा प्रभूचा जयकार. जय जयकार जय जयकार करा प्रभूचा जयकार. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दानं पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येऊ. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेनं स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्यानं भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्यानं प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. ख्रिस्ताच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर भे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचं शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेनं एक व्हावेत असे आम्ही विनवितो.
प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप व इतर सर्व फादर्स यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेनं ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेले इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पवित्र पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह, संत फ्रान्सिस झेवियर, संत गोन्सालो गार्सियासह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाय पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, नम्र तुझ्या पायी तुझा सन्मानव, तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठव. प्रभू येशू या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचं संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेनं वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्यानं पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे, कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडं पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडं पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास प्रेमभरानं शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरा, तू आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा. ह्याच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात
मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझं बरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. जेथे प्रेम आणि परोपकार आढळतो तेथे परमेश्वर असतो. ख्रिस्ताच्या प्रेमाने आम्हाला एकत्र आणले आहे. आपण प्रार्थना करूया. हे दयाळू परमेश्वरा, आम्ही ह्या पवित्र देणग्यांचा स्वीकार केला आहे. तुझ्या सेवकांना सत्याने सबळ कर आणि तुझ्या नामाचा महिमा गाण्यासाठी त्यांना प्रेरित कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण आपल्या धर्म प्रांतामध्ये सर्व धर्मग्रामामध्ये हा सिनडच्या उद्घाटनाच्या विधीचा मिसा साजरा करत आहोत. आपण ह्या यूट्यूबवरून आपल्या घरामध्ये हा मिसा पाहिलेला आहे. आपण ह्या सिनडमध्ये सहभागी व्हावं हे धर्म प्रांतातर्फे मी आवाहन करत आहे. बिशपांतर्फे मी आवाहन करत आहे. आपण सर्वांनी मिळून हे सिनड यशस्वी करूया. सिनडची प्रार्थना ही पवित्र आत्म्या, ही प्रार्थना जी आहे ही कुटुंबात, समुदायात तसेच निरनिराळ्या प्रसंगी एकत्र येत असताना करण्याचे आव्हान ख्रिस्त सभा आपल्याला करत आहे. द्वितीय व्हॅटिकन विश्व परिषदेच्या प्रत्येक सत्राची सुरुवात ह्या पवित्र आत्म्याच्या प्रार्थनेद्वारे केली जात असे. आपण एकत्र जमत असताना ह्या प्रार्थनेद्वारे परमेश्वर आपणास मार्गदर्शन करीत असतो. ही प्रार्थना सेविलचे संत इझिडोर ह्यांना समर्पित करण्यात आली आहे. या सिनडच्या सुरुवातीला ही प्रार्थना करत असताना पवित्र आत्मा आपल्याला मार्गदर्शन करो आणि ही प्रार्थना आपल्याला मार्गदर्शक ठरो. आपण शेवटचा आशीर्वाद घेतल्यानंतर ही सिनडची प्रार्थना म्हणणार आहोत आणि त्यावेळेला ईस्टरच्या मेणबत्तीमधून ह्या मेणबत्त्या पेटवल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे मरिया माता ही आपली आई आहे, ही आपल्या प्रवासामध्ये असणार आहे. ह्या सिनडच्या प्रवासामध्ये ती देखील ह्या प्रवासामध्ये आपल्यासोबत असणार आहे. म्हणून तिच्यासमोर, तिच्या इमाजीसमोर आपण एक मेणबत्ती नंतर पेटवणार आहोत. बंधू भगिनींना आता आपली मान नम्रतेने खाली वाकवा व देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. आपलं उत्तर असेल आमेन. सर्वसमर्थ परमेश्वर आपल्या दयेनं तुम्हाला आशीर्वादित करो आणि आपल्या तारणदायी ज्ञानाची सदैव जाणीव देवो. आमेन. तुम्ही सदैव पुण्यकृत्य करावीत म्हणून परमेश्वर त्याच्या प्रेमाच्या साक्षीनं तुमची श्रद्धा दृढ करो. आमेन. तो तुमची पावले आपल्याकडे वळवो आणि बंधू भावानं व शांतीनं चालण्यास तुम्हाला मार्गदर्शन करो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीनं तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. प्रेमभगिनींनो, प्रतिकात्मकरित्या आपल्यामधील प्रापंचिक हे आता ईस्टरच्या मेणबत्तीतून पेटवलेली मेणबत्ती हातात घेऊन नोवेनाची प्रार्थना म्हणणार आहेत. सिनडसाठी ही प्रार्थना घेतली जाणार आहे.
सिनडसाठी प्रार्थना. माझ्या मागे सर्वांनी म्हणायचं आहे, हे पवित्र आत्म्या, हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावानं तुझ्या नावाने आम्ही एकत्र येतो, आम्ही एकत्र येतो, तुझ्या समोर उभे राहतो. तुझ्या समोर उभे राहतो. तू आमचा तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस. एकमेव मार्गदर्शक आहेस. आमच्या हृदयात आमच्या हृदयात तू वस्ती कर. तू वस्ती कर. आम्ही पुढे कसे जावे आम्ही पुढे कसे जावे ह्याबद्दल याबद्दल आम्हाला मार्गदर्शन कर आम्हाला मार्गदर्शन कर. आणि त्या मार्गाशी आणि त्या मार्गाशी आम्हाला एकनिष्ठ ठेव. आम्हाला एकनिष्ठ ठेव. आम्ही दुर्बल आम्ही दुर्बल आणि पापी आहोत. आणि पापी आहोत. आम्हाला अस्थिरतेपासून आम्हाला अस्थिरतेपासून दूर ठेव. दूर ठेव. अज्ञानाने अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस. आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस. आणि पक्षपाताचा आणि पक्षपाताचा आमच्या कृतीवर आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस. प्रभाव पडू देऊ नकोस. हे पवित्र आत्म्या, हे पवित्र आत्म्या, तुझ्यात आम्हाला तुझ्यात आम्हाला आमचे ऐक्य पाहू दे. आमचे ऐक्य पाहू दे. म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू शकू. एकत्र वाटचाल करू शकू. आणि सत्य व योग्यतेच्या मार्गापासून भरकटणार नाही. हे सर्व आम्ही तुझ्याकडे मागतो. तू जो पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात सर्वत्र आणि सदा सर्व काळ कार्य करतोस. आमेन. आता मरिया मातेच्या इमाजी समोर मेणबत्ती पेटवली जाईल.